या ठिकाणी जे लोक उभे आहेत, आंदोलन चालू आहे आणि याचा इतिहास असा आहे की 31 डिसेंबरला पारधीला जी काही दंगल झाली आणि या दंगलीला कारणीभूत जळगाव जिल्ह्याचे मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कौटुंबिक वादावरून झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांची पत्नी गाडीत होती, नंतर मुलाची इन्व्हॉल्वमेंट झाली। जर समजा हा वाद पर्सनली होता, तो पर्सनल लेवलच तो वाद सोडवला पाहिजे होता, पण या वादाचं रूपांतर जर समजा तुम्ही अशा क्रायसिसमध्ये करत असाल, दंगलमध्ये करत असाल आणि त्यांनी केलं आणि अशाच कोणी ज्या पोरानं त्या वाद घातला त्याला तर यांनी मारलं, पिटलं, पोलीस स्टेशनमध्ये मी मारलं। इम्पॅक्टमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एकदाचा माणूस गेला, तो फिर्यादी असो की आरोपी असो की साक्षीदार असो, त्याला कोणीही मारू नये।